नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एका ऐतिहासिक विजयाची. कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली, त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली आणि तब्बल 72 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कसोटी मालिका विजयाचा महापराक्रम केलाय. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 2-1 च्या फरकाने विजयी झालाय. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर आटोपल्यामुळे त्यांच्यावर फॉलो ऑनची नामुष्की उडवली होती. कर्णधार विराट कोहलीने हे माझं आजवरचं सर्वात मोठं यश असल्याचं म्हटलंय. सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवसात भारताला विजयाची चांगली संधी होती, मात्र अंधुक प्रकाश आणि पावसानं भारताच्या इराद्यावर पाणी फिरवलं. ऑस्ट्रेलियात हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघानं जोरदार सेलिब्रेशन केलं. आपण बघितलं या ऐतिहासिक विजयाचं भारतीय संघानं सिडनीमध्येच कसं दणक्यामध्ये सेलिब्रेशन केलं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी अनिर्णित झाल्यानंतर भारतानं गावस्कर बॉर्डर ट्रॉफी पुन्हा एकदा जिंकली आहे. मॅच संपल्यानंतर टीम इंडिया जेव्हा मैदानात विक्ट्री लॅप घेत होती तेव्हा त्यांच्या सोबत होती ॲक्ट्रेस अनुष्का शर्मा. अनुष्का मॅच पाहायला पोहोचली आणि मॅच जिंकल्यानंतर अनुष्काने मैदानात येऊन विराटला मिठी मारली आणि टीम इंडिया सोबत विक्ट्री लॅप मध्ये सहभागी झाली. आपण बघितलं विराट कोहलीला शुभेच्छा देण्यासाठी मॅच जिंकल्यानंतर आणि ऐतिहासिक मालिका विजयानंतर अनुष्का शर्मा थेट मैदानात पोहोचली आणि तिनं विराट कोहलीला मिठी मारून या सगळ्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. आता बघूयात राजकीय घडामोडी.
लातूरमधल्या संकल्प मेळाव्यामध्ये भाजपनं केलेल्या गर्जनेवर शिवसेनेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली। शिवसेनेनं आलात तर अंगावर घेऊ आणि अंगावर आला तर शिंगावर घेऊ असं या प्रकारचं ट्विट करत भाजपला निशाणा साधलेला आहे।